नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण गणित भाग 2 या पुस्तकातला बरोबर आहे चॅप्टर नंबर जो आहे आपला 6 त्रिकोणमिती याची आपण सुरुवात केली होती। त्याच्यामध्ये आपण सराव संच जो पहिला आहे त्रिकोणमितीचा त्याची आपण काय केले होते, काही उदाहरणं सोडवले होते। सो आय थिंक मला वाटतं आपण प्रश्न क्रमांक 6 मध्ये 3 पर्यंत आलो होतो, बरोबर आहे। सो प्रश्न क्रमांक 6 मध्ये 3 पर्यंत आपण सॉल्व केले होते बघा। आता आपल्याला काय करायचं, पुढचे जे प्रश्न आहेत ठीक आहे ते आपल्याला काय करायचे, सोडवायचे। प्रश्न क्रमांक 4 पासून पुढचे। सो कुणी पाठीमागचं लेक्चर अगोदर बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या। का बरं? कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला हे प्रश्न काय आहे सुटणार नाहीत, कारण की त्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्याचा वापर तुम्हाला काय करायचा आहे, इथे खूप सारा करायचा आहे। सो मागचे जे 2 लेक्चर झाले त्रिकोणमितीचे सो ते बघून घ्या, तुम्हाला लक्षात येईल की कोणतं सूत्र कुठं वापरायचं आणि कसं सोडवायचं आहे। सो चला आपण जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे। 4 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा की सेक थीटा मायनस कॉस थीटा, काय सांगतो बघा, सेक थीटा ठीक आहे मायनस कॉस थीटा त्याला गुणिले काय बरं, कॉट थीटा प्लस टॅन थीटा आहे, त्याला गुणिले काय बघा, कॉट थीटा प्लस टॅन थीटा। याची किंमत किती विचारली बरं त्यांनी, याची विचारली टॅन थीटा गुणिले सेक थीटा असतं का सांगा। ठीक आहे, आता बघा याला कसं लिहिता येईल बरं, तर सगळ्यात सोपं आहे। सेक थीटाला कसं लिहितो बरं आपण, 1 कॉस थीटा, बघा आपल्याकडे सूत्र आहे का, मायनस हा कॉस थीटा तसंच ठेवा। मी काय केलं, या सेक थीटाला 1 कॉस थीटा लिहिलं। ठीक आहे, त्याच्यानंतर कॉट थीटाला काय लिहिता येईल बरं, कॉट थीटाचं सूत्र आहे आठवतंय का बघा, कॉस अपॉन साइन, बरोबर आहे। आणि टॅनचं काय असतं बरं, साइन अपॉन कॉस। तर पहिल्यांदा आपण काय केलं लक्षात आलं, पहिल्यांदा आपण सगळे सूत्र वापरले। कोणतं सूत्र कुठं वापरायचं हे कसं कळल, आता हे कसं येणार आहे बघा, तर तुम्हाला जे माहिती आहे ते वापरून बघायचे। तुम्ही जनरली काय करायचं, जे सारखे त्याला सारखे करायचा प्रयत्न करायचा, म्हणजे कॉस आणि साइन मध्ये नाहीतर टॅन आणि कॉट मध्ये ज्याचं ज्याचं रिलेशन आहे ना त्यांच्यामध्ये कन्वर्ट करून बघायचं, म्हणजे त्याच्यामध्ये रूपांतर करून बघायचं, म्हणजे तुम्हाला कुठं ना कुठं त्याची गोष्ट लक्षात येणार आहे काहीतरी। मग आता आपण काय करूया बघा, याने याला जर गुणलं तर काय होईल बरं, किंवा इथं लिहा काय काय वापरलं बरं, आपण सूत्र वापरलं सेक थीटाची व्हॅल्यू काय असते बघा, 1 कॉस थीटा। तर बघा या सेक थीटाच्या जागी 1 कॉस थीटा लिहिलं। दुसरं काय बरं, दुसरं आपण लिहिलं की कॉट थीटाची जी किंमत आहे ती काय असते बघा, साइन थीटा भागिले कॉस थीटा असते, सॉरी कॉस भागिले साइन असते। ही कुणाची असते बरं, ही टॅनची असते। ही कुणाची असते, ही टॅनची असते। ठीक आहे, आणि कॉटची काय असते बरं, कॉटची असते कॉस अपॉन साइन, म्हणजे टॅनच्या उलटा कोण असतो, कॉट असतो, माहिती आहे ना। टॅनला जर उलट केलं तर कोण भेटत असतं, कॉट भेटत असतं। कॉटला उलट केलं तर कोण भेटत असतं, टॅन। मग आपण हे सूत्र वापरले आणि इथं ठेवले बघा, कॉटची किंमत जी आहे ती इथं लिहिली बघा, टॅनची जी किंमत आहे ती इथं लिहून टाकली। आता याचं उत्तर आपल्याला एवढं येतंय का, म्हणजे याचा अर्थ इकडे काय लिहावं लागेल बरं, LHS, म्हणजे डावी बाजू बरोबर। आपण डावी बाजू काय करतोय, सिद्ध करतोय की उजव्या बाजू बरोबर येते का। मग आता बघा याचा जर तिरपा गुणाकार केला तर काय होईल बरं, इथं होईल 1 मायनस काय होईल बरं, इथं कॉस स्क्वेअर थीटा भागिले काय होईल बरं, कॉस थीटा। मी काय केलं कळालं का, मी या कॉसनी या कॉसला गुणलं, बरोबर आहे। सो कॉस गुणिले कॉस काय होईल बरं, इथं या कॉसनी या कॉसला मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर थीटा होईल, बरोबर आहे। या कॉसनी काय केलं आपण, या कॉसला मल्टिप्लाय केलं। एक मिनिट, ठीक आहे ओके, या कॉसनी काय केलं, या कॉसला आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणलं। आता इथे काय करावं लागेल बरं, या कॉसनी याला तिरपा गुणाकार करावा लागेल, बरोबर आहे, आणि याचा आणि याचा गुणाकार करावा लागेल, खाली परत या दोघांचा गुणाकार करावा लागेल। मग बघा या कॉसनी या कॉसला गुणलं तर काय येईल बरं, इथं कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर आहे, कॉसचा वर्ग येईल। साइन गुणिले साइन केलं तर काय येईल बरं, इथं साइन स्क्वेअर थीटा येईल, बघा येईल का, त्याला भागिले आता या दोघांचा गुणाकार केला तर काय येईल बरं, साइन थीटा त्याला गुणिले काय येईल बरं, कॉस थीटा, बघा असं येईल का। आपण काय केलं, फक्त तिरपा गुणाकार केला, लक्षात आलं। कॉसनी कॉसला गुणलं, साइननी साइनला गुणलं। आता काय बरं, तर 1 कॉस स्क्वेअर थीटा काय असतो बघा, साइन स्क्वेअर थीटा असतो, आठवते का बघा तुम्हाला, 1 कॉस स्क्वेअर थीटा काय असतो, साइन स्क्वेअर थीटा, सूत्र लिहून दिलेले बघा तुम्हाला। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काय असतो बघा, 1, आठवते का बघा, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काय असतं, 1। आता इथं कोण राहिलं बरं तुमच्याकडे, मग साइन थीटा आणि त्याला गुणिले कोण राहिलं बरं, इथं कॉस थीटा, बघा आठवते का, काय काय वापरलं आपण इथं एक सूत्र वापरलं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा याची किंमत 1 असते, हे एक सूत्र वापरलं। मग काय केलं बघा, मी या कॉस स्क्वेअरला तिकडे घेऊन गेलो तर 1 कॉस स्क्वेअर होईल, आणि इकडे कोण राहील बरं, साइन स्क्वेअर, याचा अर्थ याच्या जागी आपण साइन स्क्वेअर ठेवू शकतो। दुसरं काय सूत्र वापरलं बरं, दुसरं पण हेच वापरलं की कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअरची किंमत किती असते, 1। आता बघा हे दोघं गुणाकारामध्ये, हे पण गुणाकारामध्ये, हे पण गुणाकारामध्ये, याचा अर्थ जे सेम आहेत त्याचे पार्ट काय होतील, काही कॅन्सल होतील। यांच्याकडे 2 आहे, यांच्याकडे 1च आहे, म्हणजे यांच्याकडे 1 राहील, बरोबर आहे। मग यांच्याकडे 1 राहिला म्हणजे कोण राहिला बरं, साइन थीटा राहिला, त्याला भागिले कोण आहे बरं, इथं कॉस थीटा आहे, त्याला गुणिले इकडे 1 आहे, आणि खाली कोण आहे बरं, यांच्याकडे कॉस थीटा आहे, बघा असं आहे का।
ठीक आहे, दोन होते ना साईन, तर एक याच्यासोबत काय झाला, कट झाला, मग याच्याकडे एक साईन राहिला, खाली कॉस आहे आणि इकडे एक कॉस राहिला, वर 1 आहे, बरोबर आहे. आता बघा साईन अपॉन कॉस काय असतं बरं, आठवतंय का? साईन अपॉन कॉस काय असतं, टॅन. बघा इथेच लिहिले, साईन अपॉन कॉस काय असतं, टॅन. आणि मला सांगा 1 अपॉन कॉस काय असतं बरं, सेक. सो इथं काय येईल बरं, त्याला गुणिले सेक थिटा येईल. बघा आठवतंय का, हे साईन अपॉन कॉस टॅन होईल आणि 1 अपॉन कॉस काय होईल बरं, सेक. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं का, बघा टॅन थिटा गुणिले सेक थिटा. लक्षात येते, म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, की डावी बाजू बरोबर काय आली बरं, उजवी बाजू आली. लक्षात येते, काय काय केलं आपण, सूत्र कोणते कोणते वापरले ते तसे तर मी इथं लिहून दिले. बट जर इन केस तुम्हाला कोणाला कळत नसतील ते हे सूत्र पाठ करा. ठीक आहे, पाठ केल्यानंतर लक्षात येईल. ट्रिगोनॉमेट्री म्हणजे त्रिकोणमिती असा चॅप्टर आहे बघा हा, की तुम्ही एकदा जर सोडवला तर कळणार नाही, तुम्हाला ॲटलिस्ट 2-3 वेळेस सॉल्व्ह करावं लागेल, त्याचे सूत्र पाठ करावे लागतील, मग तुम्हाला ते स्वतःहून सोडवता येतील. याला पाठ करून काही फायदा नाहीये, याचे सूत्र पाठ करावे लागतील. तुम्ही गणित पाठ केले तर हेच पेपरला येतील किंवा याचाच 11वी-12वीला फायदा होणार नाही, पण सूत्र जर पाठ केले तर याचा नक्की तुम्हाला 11वी-12वीला काय होणार आहे, फायदा होणार आहे. लक्षात येते, ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक पुढे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 5 कडे. 5 मध्ये काय सांगितलं बघा, 5 मध्ये सांगितलंय कॉट थिटा, ठीक आहे, आणि टॅन थिटा यांची जर सम केली तर त्यांचं मत आहे कोसेक थिटा येतो, त्याला गुणिले काय येतं बरं, सेक थिटा येतो. त्यांचं मत आहे की कॉट थिटा आणि टॅन थिटाची बेरीज केली तर एवढं येतं. आपण ट्राय करून बघू, म्हणजे काय घ्यावं लागेल बरं, LHS बरोबर. आता काय बरं आपल्याकडं कॉट थिटा अधिक टॅन थिटा आहे. मग आता कॉट थिटाला काय लिहिता येईल बरं, असं लिहिता येईल का, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बघा, आणि टॅन थिटाला काय लिहिता येईल बरं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहिता येईल का. आपण काय केलं, सूत्र वापरलं जे अगोदर सांगितलं होतं तेच. कॉटचं सूत्र काय बरं, कॉस भागिले साइन. टॅनचं काय बरं, साइन भागिले कॉस. याला कसं सोडवतात बरं, तिरपा गुणाकार करून. सो कॉसनी कॉसला गुणायचं, साइननी साइनला. सो बघा कॉसनी कॉसला गुणलं तर काय होईल बरं, कॉस स्क्वेअर थिटा होईल. साइननी साइनला गुणलं तर काय होईल बरं, साइन स्क्वेअर थिटा होईल. आणि भागिले खाली काय येईल बरं, साइन थिटा, त्याला गुणिले काय येईल बरं इथं, कॉस थिटा. म्हणजे काय होतं, यांचा तिरपा गुणाकार होतो आणि खालच्या खालच्यांचा गुणाकार होतो. परिमेय संख्यांची बेरीज गुणाकार भागाकार. बघा आठवत असेल तर कसं सोडवतो आपण. सो आता इथं कॉस स्क्वेअर अधिक साइन स्क्वेअर काय असतं बरं, 1, आणि साइन थिटा गुणिले कॉस थिटा तसंच राहील. बघा साइन थिटा गुणिले कॉस थिटा तसंच राहील. आपण काय वापरलं बरं इथं सूत्र, आपण सूत्र हे वापरलं की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची किंमत 1 असते, हे सूत्र वापरलं. ठीक आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची किंमत 1 असते, खाली हे तसंच. आता मला सांगा इथं 1 आहे, तुम्ही याला असं लिहू शकता का, बघा 1 भागिले साइन थिटा गुणिले 1 भागिले कॉस थिटा असं लिहिता येईल का. बघा का बरं, कारण की हे साइन थिटा गुणिले कॉस थिटा आहे. बघा तर साइन थिटा गुणिले कॉस थिटा आणि वरती 1चा गुणाकार आणि 1चा गुणाकार कसा असतो बघा, सरळ सरळ. मध्ये जर प्लस मायनसचं चिन्ह असेल तर कसं असतं बरं, तिरपा, बरोबर आहे. पण जर मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर कसं असतं, सरळ, म्हणजे वरच्याचा वरच्या सोबत गुणाकार, खालच्याचा खालच्या सोबत. आता मला सांगा 1 अपॉन साइन थिटा काय असतं बरं, आठवते का तुम्हाला. बघा काय असतं, कोसेक थिटा असतो का, आणि 1 अपॉन कॉस थिटा काय असतो बरं, सेक थिटा असतो का. बघा तुम्हाला आठवते का, आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. बघा सेक थिटा आणि कोसेक थिटा. काय केलं आपण इथं, कोणतं सूत्र वापरलं बरं, इथं आपण सूत्र वापरलं की 1 अपॉन साइन थिटा याची किंमत कोसेक थिटा असते आणि 1 अपॉन कॉस थिटा याची किंमत किती असते बरं, सेक थिटा असते. आपण हे दोन सूत्र फक्त वापरले. लक्षात येते, 1 अपॉन साइन थिटा कोसेक थिटा आणि 1 अपॉन कॉस थिटा काय असते बघा, सेक थिटा असते. लक्षात येते. सो तुम्ही इथं म्हणू शकता का, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता इथे LHS बरोबर RHS, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. सगळ्यांना कळाला प्रश्न क्रमांक 5 कसा होता. फक्त आपण सूत्र वापरले, किमती ठेवल्या, उत्तर तुमचे येत जातं. लक्षात येतं, ठीक आहे. चला मग आता प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया. ठीक आहे, सो इथे जागा असेल तर ठीक आहे, नाही तर आपण इथेच लिहूया. हे सगळ्यांचं झालं. ठीक आहे, पॉज करा, याचे स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, नाहीतर लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये वगैरे. बघा मॅथमॅटिक्स लिहिल्याने जास्त बेनिफिट असतं, प्रॅक्टिस केली तरच. तुम्ही कुठेतरी वाचलं असेल बघा, प्रॅक्टिस मेक परफेक्ट, म्हणजे प्रयत्न केले तरच तुम्हाला फायदा होणार आहे. आता काय बघा 6 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा, की 1 अपॉन सेक थिटा म्हणजे 1 भागिले सेक थिटा वजा टॅन थिटा याची किंमत असते. त्यांचं मत आहे की सेक थिटा अधिक टॅन थिटा. चला प्रूफ करून बघू, येते का. LHS बरोबर काय आहे बरं तुम्हाला इथं, 1 भागिले सेक थिटा वजा टॅन थिटा आहे. आता याला कसं सोडवावं लागेल बरं, तर तुम्हाला असं प्रश्न मागच्या लेक्चरमध्ये घेतला होता बघा मी, की साइन मायनस कॉस, सेक मायनस टॅन असं काही असेल तर तुम्हाला काय सांगितलं होतं बरं, काय करायचं तुम्हाला सांगितलं होतं, याचं रॅशनलायझेशन करायचं. म्हणजे काय बरं, याच्या प्लसच्या चिन्हाने याला गुणायचं आणि याच्या प्लसच्या चिन्हाने याला काय द्यायचं बघा, भाग द्यायचा. बघा सांगितलं होतं का,
आता असं कशाने कशालाही जमते का? जमतंय, पण त्याची प्रोसेस कशी असते बघा गणिताची, की याला जर सोडवलं तर परत तुम्ही इथं जाता आलं पाहिजे. बघा याला सोडवलं तर मग हे दोघं सारखे आहेत, हे कट झाले तर परत काय भेटेल बरं? 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ हे दोन कॅन्सल झाले तर परत हे भेटेल म्हणजेच कोण भेटेल परत प्रश्न. सो असं तुम्ही तेव्हाच याला गुणाकार भागाकार करू शकता जेव्हा ते कॅन्सल होतात का बघणं, आणि त्याला सोडवल्यानंतर परत आपल्याला जुनं मॅथमॅटिक्सचं जे गणित होतं ते भेटतं का? तर आपल्याला जुनं भेटतं, याचा अर्थ हे बरोबर आहे. मग आता काय होईल बरं? या 1नी सेक थिटाला गुणलं तर सेक थिटा अधिक काय येईल बरं? टॅन थिटा येईल, आणि खाली याने याला गुणायचं तर काय होईल बरं? इथं येईल बघा सेक थिटा वजा टॅन थिटा हा गुणिले सेक थिटा अधिक काय येईल बरं? इथं टॅन थिटा येईल. बघा असा येईल का? सेक थिटा वजा टॅन थिटा गुणिले सेक थिटा अधिक टॅन थिटा. आता मला सांगा, तुम्ही जर याला बघितलं असेल तर मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं बघा, की हा आणि हा सारखा आहे, बरोबर आहे. हा आणि हा पण कसा आहे बरं? सारखा आहे, पण इथं प्लस आहे, हे मायनस आहे, इथं काय बरं? प्लस, आणि यांच्यामध्ये काय नाही म्हणजे काय बरं? गुणाकार. याचा अर्थ काय झालं बरं? बरोबर आहे. कोणतं सूत्र वापरलं? ए अधिक बी आणि एका कंसामध्ये ए वजा बी. बघा इथं ए, इथं ए, इथं बी आहे, बरोबर आहे. इथं बी आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, याचा अर्थ बरोबर आहे. मग काय होतं बरं त्याचं सूत्र? ए चा वर्ग वजा बी चा वर्ग होतं का? बघा मग ए म्हणजे कोण आहे बरं? इथं सेक थिटा. बी म्हणजे कोण आहे? टॅन थिटा. इथं ए म्हणजे कोण आहे? सेक थिटा. बी म्हणजे कोण आहे? टॅन थिटा. इथे एक मायनस आहे, एक प्लस आहे, बरोबर आहे. आता वरती काय येईल बरं? वरती तुमचा सेक थिटा अधिक टॅन थिटा तसाच राहील, त्याला भागिले. आता खाली काय येईल बरं? वरचा तसाच राहील, पण खाली काय येईल बरं? एका ब्रॅकेटमध्ये ए अधिक बी, एका ब्रॅकेटमध्ये ए वजा बी असेल तर त्याचं सूत्र काय असतं बरं? ए चा वर्ग. ए म्हणजे कोण आहे आपल्याकडे? सेक थिटा, त्याचा वर्ग, वजा बी म्हणजे कोण आहे आपल्याकडे? टॅन थिटा, त्याचा वर्ग येईल. बघा ए वर्ग वजा बी वर्ग वापरला. आता तुम्हाला हे आठवते का बघा कुणाला? काय बरं? की सेक थिटा प्लस टॅन थिटा आहे, त्याला भागिले सेक स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर आहे. याची किंमत किती असते माहिती आहे का तुम्हाला? सेक स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअरची किती असते? 1 असते. बघा लिहून दिलेले तुम्हाला मी, काय बरं? की सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा याची किंमत किती असते? 1 असते. बघा लिहून दिलेलं आहे का? म्हणजे याचा अर्थ याच्या भागाकारामध्ये किती आलं बरं? 1. आता तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये बऱ्याच वेळेस शिकलात बघा, की खाली 1 आलं तर ते लिहिलं तरी पण चालतं आणि नाही लिहिलं तरी पण चालतं. लक्षात येते? आणि आपल्याला काय सिद्ध करायला सांगितलं होतं बघा? सेक थिटा प्लस टॅन थिटा. आलं का बघा आपलं? याच्या खाली एक आहे पण नाही लिहिला तरी पण चालतो. लक्षात येते? याचा अर्थ काय झालं बरं? की डावी बाजू बरोबर आहे बरोबर उजवी बाजू. LHS बरोबर काय आलं? RHS. प्रश्न सोपा होता एकदम, फक्त सूत्र वापरले. लक्षात ठेवा, ज्यावेळेस असे ट्रिगोनोमेट्रीचे पार्ट असतात प्लस मायनस मध्ये त्यावेळेस त्याला रॅशनलायझेशन केलं तर लवकर उत्तर भेटतं. लक्षात येते? तरी आपण खूप पद्धतशीरपणे सांगतोय, अदरवाईज हे सूत्र वगैरे लिहायची गरज नाहीये. खूप साऱ्या स्टेप तुम्ही स्किप करू शकता, बट त्याच्यासाठी एकदम हायर लेवलचं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स यायला पाहिजे, तेवढ्या लेवलचे तुम्हाला सूत्र सगळे पाठ पाहिजे, मग हे पॉसिबल आहे. क्लिअर आहे? ओके. सो नेक्स्ट लेक्चरकडे, हे क्वेश्चनकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 7. आता 7 मध्ये काय दिले बरं? 7 मध्ये दिले साइन रेस टू 4 थिटा. काय दिले बघा? साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा बरोबर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. एवढं तुम्हाला प्रूफ करायचंय. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे. आता बऱ्याच जणांच्या बघा पुस्तकामध्ये आहे ना, इथं साइन रेस टू 4 थिटा नाहीये. बऱ्याच जणांच्या पुस्तकामध्ये काय बरं? तिथं सेक रेस टू 4 थिटा आहे, म्हणजे सेकची पॉवर 4 दिली. सेकची काय दिली? पॉवर 4 दिली, त्याचा घातांक 4 दिलाय, पण तिथं सेक नाहीये. कुणाचं जर चुकीचं असेल तर तिथं करेक्शन करून घ्या. तिथं साइन आहे, तिथं काय बरं? साइन आहे. मग आता बघा, याला आपल्याला याचं एवढं उत्तर येतं का सिद्ध करायचंय. मग याला मी काय लिहू शकतो बरं? याला मी लिहू शकतो LHS बरोबर. आता बघा याचा वर्ग आहे तर मी याला असं लिहू शकतो का बघा? हे जे आहे ना, याला मी असं लिहू शकतो का बघा? तुम्हाला वाटतंय का असं लिहिता येईल म्हणून? साइन, ठीक आहे, त्याचा वर्ग आणि परत त्याचा वर्ग असा लिहिता येईल का बघा? का बरं? कारण तुम्हाला हे माहिती आहे का, जर समजा तुमच्याकडे असं एखादी संख्या 6 आहे 3 ची पॉवर, तर तुम्ही याला असं लिहू शकता बघा, 3 ची पॉवर 2 आणि त्याची पॉवर 3, म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर परत आपल्याला याच्या एवढं भेटायला पाहिजे, म्हणजे याला तुम्ही फोडू शकता असं. मग मी काय केलं, या 4 ला फोडलं. कसं बरं? 2 आणि त्याची पॉवर 2, कारण की 2 गुणिले 2 परत किती होणार आहे बरं? 4. मग तसं मला सांगा, या कॉसला पण लिहिता येईल का बघा? 2 आणि याची पॉवर परत 2 असं लिहिता येईल बघा, कारण की यांचा गुणाकार केला तर 4 येईल. हे सिद्ध करायचं आपल्याला, याच्याकडे नका बघू, याच्यावरून आपल्याला हे आणायचंय. लक्षात येते काय करतोय ते? आता मला सांगा, हे कसं झालं बरं? हा झाला तुमचा ए, त्याचा वर्ग, वजा हा काय झाला बरं? तुमचा बी, त्याचा वर्ग. मग लक्षात येते काय याचं सूत्र काय? ए वर्ग वजा बी वर्गचं आताच लिहिलं होतं बघा आपण, एका कंसात ए अधिक बी, एका कंसात ए वजा बी.
असं दिलं तर असं लिहू शकता तुम्ही, असं दिलं तर असं लिहू शकता. लक्षात येते. मग आता मला सांगा ए वर्ग म्हणजे ए म्हणजे कोण आहे हा, त्याचा वर्ग, वजा बी म्हणजे कोण आहे हा, त्याचा वर्ग. मग काय लिहू बरं मी इथं, मला काय लिहावं लागेल बरं, ए अधिक बी. ए म्हणजे कोण आहे बरं तुमच्याकडं, साइन स्क्वेअर थीटा आहे, अधिक बी म्हणजे कोण आहे बरं तुमच्याकडं, कॉस स्क्वेअर थीटा आहे. बघा हे सगळा तुमचा ए त्याचा वर्ग, हा बी आहे त्याचा वर्ग, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग, त्याचं सूत्र वापरलं तर काय येईल बरं, एका कंसामध्ये ए अधिक बी, एका कंसामध्ये येईल काय येईल बरं, ए वजा बी. बघा येईल का, एका कंसामध्ये ए अधिक बी, एका कंसामध्ये ए वजा बी. आता हे आठवते का तुम्हाला, बघा किती सिंपल आहे बरं. याचं उत्तर काय असतं, 1. बघा तुम्हाला आठवते का, याचं उत्तर काय असतं बरं, 1. आणि हे तसाच राहिला कोण बरं, साइनचा वर्ग आणि वजा कॉसचा वर्ग. आपण इथं काय वापरलं बरं, आपण इथं वापरलं काय बरं, की साइन स्क्वेअर थीटा अधिक कॉस स्क्वेअर थीटा याची किंमत 1 असते, हे आपण काय केलं इथं वापरले. लक्षात येतंय, आपण काय केलंय हे इथं वापरलंय, साइन स्क्वेअर अधिक कॉस स्क्वेअर याची किंमत किती असते, 1. आता मला सांगा इथं तुमच्याकडे 1 राहिलं, बरोबर आहे. आता 1 नी याला गुणलं तर काही फरक पडेल का बरं, नाही, याच्यामध्ये काही नाही म्हणजे गुणाकार आहे, बरोबर आहे. सो 1 नी याला गुणलं तर काही फरक पडणार नाही. मग आता मला सांगा आता राहिलं काय बरं तुमच्याकडे, फक्त साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइनचा वर्ग वजा कॉसचा वर्ग राहिला, बरोबर आहे. पण सिद्ध करायला काय सांगितलं होतं की 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर, म्हणजे सगळे उत्तर कशामध्ये पाहिजे, कॉस स्क्वेअर मध्ये. मग मला सांगा एक कॉस आहे, हा कशामध्ये आहे बरं, साइन मध्ये. मग साइनला कॉस स्क्वेअर मध्ये लिहिता येईल का, लिहिता येईल. कसं बरं, हे इथं सूत्र वापरलेलं बघा, साइनला कॉस मध्ये लिहायचं असेल तर साइनला काय करावं लागेल, तिकडे घेऊन जावं लागेल. मग तुम्हाला असं एक सूत्र दिलेलं आहे का बघा, की साइन स्क्वेअर थीटा बरोबर काय असतं बरं, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बघा असं सूत्र आहे का तुम्हाला दिलेलं. काय केलं मी, या साइन थीटाच्या जागी 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा, सूत्र कोणतं वापरलं बरं, तर साइनचा वर्ग अधिक कॉसचा वर्ग बरोबर 1 असतं. तुम्ही म्हणता सर याचं उत्तर 1 आहे का, नाही, कारण की याच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे बरं, मायनसचं. प्लसचं असेल तर 1 आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर असेल तर काय बरं 1 आहे. मग मी काय केलं, या साइन स्क्वेअरला पलीकडे घेऊन गेलो तर काय होईल बरं, हा साइन स्क्वेअर पलीकडे गेला तर 1 मायनस साइन स्क्वेअर होईल. कुणा बरोबर होईल बरं, इकडे कोण राहील मग, फक्त कॉस स्क्वेअर. मग याच्या जागी आपण काय लिहू शकतो, 1 मायनस कॉस स्क्वेअर. लक्षात येतं, या साइनला पलीकडे घेऊन जा किंवा कॉसला पलीकडे घेऊन जा. साइनला पलीकडे गेलं तर कॉसचं उत्तर भेटेल, कॉसला पलीकडे घेऊन गेलो तर कोणाचं भेटेल, साइनचं भेटेल. मग आपण इथं काय लिहिलं बघा, 1 मायनस कॉस स्क्वेअर. आता मला सांगा मायनस कॉस स्क्वेअर आणि मायनस कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे एक तुमच्याकडे मायनस आहे कॉस स्क्वेअर, अजून एक मायनस कॉस स्क्वेअर आहे, मग किती होतील बरं, 2 कॉस स्क्वेअर होतील. पण कोणते 2 कॉस स्क्वेअर होतील बरं, मायनस. आणि बघा आपल्याला हेच सिद्ध करायचं होतं का, 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर, म्हणजे याचा अर्थ इथं काय म्हणू शकता बरं, LHS बरोबर RHS. लक्षात येतंय, क्लिअर आहे सगळ्यांना, एकदम सोप्या कन्सेप्ट आहेत, सिंपल फॉर्मनी तुम्हाला सॉल्व्ह करायचं, बाकी काहीच करायचं नाही. लक्षात येते, ठीक आहे. सो स्क्रीनशॉट काढायची तर काढून घ्या. त्याच्यानंतर आपण 8 नंबरचा प्रश्न घेऊया, कारण की पुढे अजून क्वेश्चन्स आहेत आपले. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. पॉज करा आणि लिहून घ्या. आता मी रफ करतो याला, बघा सगळ्यांनी आय होप लिहिलं असेल पॉज करून वगैरे. आता प्रश्न क्रमांक जाऊया आपण 8 कडे. प्रश्न कुणाकडे जाऊया बघा, 8 कडे. सो 8 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा, की सेक थीटा अधिक टॅन थीटा याची किंमत कॉस थीटा भागिले 1 मायनस साइन थीटा असते, हे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, मग आता काय लिहावं लागेल बरं, परत डावी बाजू बरोबर काय दिले बरं आपल्याला, सेक थीटा अधिक काय दिले बरं, टॅन थीटा. हे तर किती सोपं आहे बघा ना, कसं काय, सेक थीटाची किंमत किती असते, 1 अपॉन कॉस थीटा असते, बघा असते का. आणि टॅन थीटाची काय असते बरं, साइन थीटा अपॉन काय असते, कॉस थीटा, बघा असते का, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता मला सांगा या दोघांचा छेद कसा आहे बरं, छेद समान आहे. मग छेद समान असेल तर एकच लिहावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. छेद समान असेल तर एकच लिहायचं, आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर काय करा, वजाबाकी. मग बेरीज होती तर आपण बेरीज केली. इथं कोणतं सूत्र वापरलं कळलं का, सेक थीटाचं सूत्र आहे 1 अपॉन कॉस थीटा, आणि टॅन थीटाचं काय बरं, साइन थीटा अपॉन कॉस थीटा आहे. लक्षात येतंय, आपण सूत्र वापरलेलं. आता मला सांगा आपण जे सोडवलं ते काय आलं बरं, आपल्याकडे आलं 1 प्लस साइन थीटा, आणि त्याला भागिले काय आलं बरं, कॉस थीटा आलं, एवढं आलं. पण आपल्याला सिद्ध करायला काय सांगितलं बरं, वर कॉस थीटा पाहिजे आणि खाली काय पाहिजे बरं, 1 मायनस साइन थीटा. लक्षात येते, आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, हे पाठीमागच्या ज्या गणितात आपण सोडवलं होतं ना, की याचं काय केलं होतं बघा आपण, रॅशनलायझेशन. असं प्लस मायनस असेल तर, बरोबर आहे, इथं मायनस असेल तर प्लसनी गुणायचं, प्लसनी भागायचं, प्लस असेल तर मायनसनी गुणायचं, मायनसनी भागायचं. लक्षात येतं, मग इथं ती वापरता येईल का बघा, येस, का बरं, कारण की इथं प्लस आहे तर काय करता येईल बरं, 1 मायनस साइन थीटानी गुणायचं, आणि 1 मायनस साइन थीटानी त्याला काय करायचं बरं, भाग द्यायचा. बघा किती सिंपल आहे, 1 मायनस साइन थीटानी गुणलं, 1 मायनस साइन थीटानी भाग दिला. आता वरती काय होईल बरं,
वरती होईल 1 प्लस साइन थिटा, याचा गुणाकार कुणासोबत आहे बरं 1 मायनस साइन थिटा सोबत आहे का बघा, त्याला भागिले खाली कुणाचा कुणासोबत होईल बरं कॉस थिटाचा गुणाकार 1 मायनस साइन थिटा सोबत होईल, बरोबर आहे. कॉस थिटाचा 1 मायनस साइन थिटा सोबत होईल आणि 1 प्लस साइन थिटा गुणिले 1 मायनस साइन थिटा होईल. आता बघा हा ए आहे, हा बी आहे, हा पण ए, हा पण बी आहे, हा मायनस आहे, हा कसा आहे बरं प्लस आहे. मग सूत्र काय आलं का ए अधिक बी गुणिले ए वजा बी. काय सूत्र असतं बरं, परत परत लिहून देतोय बघा मी आतापर्यंत ऍटलिस्ट 3-4 वेळेस लिहून दिले. सूत्र पाठ करा, त्याच्याशिवाय तुम्हाला त्याचे गणित कळणार नाही. सूत्र पाठ करावं लागेल, लक्षात येते का. सो ए अधिक बी ए वजा बी काय सूत्र असतं बरं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. आता मला सांगा इथं ए म्हणजे कोण आहे बरं 1 आहे, 1 चा वर्ग काय येईल बरं 1 वजा बी वर्ग, बी म्हणजे कोण आहे बरं इथं साइन थिटा, साइन थिटाचा वर्ग काय येईल साइन स्क्वेअर थिटा येईल, बरोबर आहे. खाली कोण आहे बरं, खाली आहे तुमच्याकडे कॉस थिटा, त्याला गुणिले 1 मायनस साइन थिटा आहे. खाली कोण आहे बघा कॉस थिटा गुणिले 1 मायनस साइन थिटा, बरोबर आहे. इथं ए अधिक बी, इथं ए वजा बी, त्याचं सूत्र काय बरं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, तर 1 चा वर्ग 1 होईल आणि साइनचा वर्ग काय होईल बरं साइन स्क्वेअर थिटा, लक्षात येते. खाली हे आता बघा तुमच्याकडे काय काय आलं, वरती आलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि खाली काय आलं बरं कॉस थिटा, त्याला गुणिले 1 मायनस साइन थिटा, त्याला गुणिले कोण आलं बरं खाली 1 मायनस साइन थिटा, बघा एवढं आलेलं आहे का, बरोबर आहे. सो आता मला सांगा 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतं बरं, आठवतंय का तुम्हाला 1 मायनस साइन स्क्वेअर काय सांगितलेलं आहे मी कॉस स्क्वेअर, बरोबर आहे. आणि खाली कोण कोण आहे बरं कॉस थिटा, त्याला गुणिले 1 मायनस साइन थिटा आहे, बघा लिहून दिलेलं आहे का. वाटल्यास मी इथं लिहितो काय बरं की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा याची किंमत किती असते बघा कॉस स्क्वेअर थिटा असते. सो हे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे, त्याची किंमत कॉस स्क्वेअर थिटा आहे. आता बघा हे दोघं गुणाकारामध्ये, तर काय होईल बरं याच्यातला कॉस आणि याच्यातला कॉस कमी होईल, पण याच्याकडे किती राहील बरं 1 राहील. काय 1 राहील बरं, कारण की वरती 2 आहेत आणि खाली 1 आहे, तर मग 1 कमी होईल ना, 1 राहील, 1 कॉस थिटा राहील आणि खाली काय राहील बरं 1 मायनस साइन थिटा, बरोबर. आता बघा आपल्याला काय सिद्ध करायला सांगितलं होतं बघा, वर कॉस थिटा आणि खाली 1 मायनस साइन थिटा आलं का बघा, वर कॉस थिटा खाली 1 मायनस साइन थिटा, बरोबर आहे. याचा अर्थ तुम्ही काय म्हणू शकता बरं की LHS हे कुणा बरोबर आहे बरं RHS बरोबर, लक्षात येते. LHS कुणा बरोबर आहे RHS बरोबर, लक्षात आलं सगळ्यांना कसं सॉल्व्ह करायचं काय, एकदम सिंपल आहे. फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे तुम्हाला आणि थोडेसे 1-2 वेळेस तुम्ही जर एक्झाम्पल सोडवले तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली लक्षात यायला लागतील की आता काय करायचं, नंतर काय करायचं, कसं सोडवायचंय. ओके ठीक आहे. सो याच्यानंतर आहे जे प्रश्न बघा, आय थिंक मला वाटतं 9 आहे, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 11, ठीक आहे, त्याच्यानंतर 12, आय थिंक मला वाटतं भरपूर 12 क्वेश्चन आहेत, म्हणजे 4 क्वेश्चन आहेत अजून. सो लेक्चर मला वाटतं थोडंसं मोठं होईल, तरी मी एकदा टाइम चेक करतो, तर टाइम असेल आपल्याकडे तर आपण हे घेऊया, नसेल तर थांबू आपण इथे, ठीक आहे. सो ठीक आहे 22 मिनिटं झालेले टाइम आहे आपल्याकडे, आपण ट्राय करू अजून, ठीक आहे. सो प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. 9 मध्ये काय सांगितलं बघा की टॅन थिटा अधिक 1 टॅन थिटा याची किंमत किती बरं आपल्याकडे, याची किंमत आहे 2. तर त्यांनी सिद्ध काय करायला सांगितलं बरं की टॅनचा वर्ग अधिक 1 टॅनचा वर्ग याची पण किंमत 2 असते, हे सिद्ध करा. म्हणजे हे दिलंय आणि हे सिद्ध करायला सांगितलंय. आता मला सांगा इथं काय दिलंय बरं, याच्यात आणि याच्यात काय फरक आहे बरं, इथं टॅन आहे इथं टॅनचा वर्ग आहे, बरोबर आहे. इथं 1 टॅन आहे इथं 1 टॅनचा वर्ग आहे, पण इथं 2 आहे तर इथं पण 2 आहे. नाहीतर मग सिद्ध करायला काय हे नाही सेमच झालं असतं, बरोबर आहे. सो काय करावं लागेल बरं, इथं वर्ग आहे, म्हणजे याचा अर्थ याचा वर्ग करायसाठी काय करायचं बरं, एक सोपी ट्रिक वापरायची. काय बरं की दोन्ही बाजूचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे, दोन्ही बाजूचा वर्ग घेऊ. काय करायचं दोन्ही बाजूचा फक्त वर्ग घ्यायचा. मग मला सांगा याचा वर्ग जर घेतला तर काय येईल बरं टॅन थिटा अधिक 1 टॅन थिटा याच्या कंसाचा वर्ग होईल आणि इकडे पण काय होईल बरं 2 चा वर्ग. लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही वर्गमूळ घेता तेव्हा तुम्हाला दोन्ही बाजूचा वर्ग किंवा वर्गमूळ घ्यावं लागतं. मग आपण दोन्ही बाजूचा वर्ग घेतलाय, बरोबर आहे. मग आता मला सांगा इथं काय वापरता येईल बरं, हा जो आहे हा आहे तुमचा ए अधिक हा जो आहे तुमचा काय बरं बी, ए अधिक बी कंसाचा वर्ग वापरता येईल, बरोबर आहे. त्याचं सूत्र काय बरं ए अधिक बी कंसाच्या वर्गाचं ए वर्ग अधिक काय बरं 2ab अधिक काय बरं बी वर्ग. बघा हे सूत्र आहे का, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, बरोबर आहे, हे सूत्र आहे. मग मला सांगा इथं ए म्हणजे कोण आहे बरं टॅन थिटा, बी म्हणजे कोण आहे बरं 1 टॅन थिटा. मग इथं सूत्र वापरा बघा ए चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग घ्यावा लागेल बरं, मी हे रफ करतो आता, ठीक आहे. सो टॅनचा वर्ग घ्यावा लागेल, बघा घेता येईल का. काय केलं मी ए चा वर्ग म्हणजे टॅनचा वर्ग घेतला अधिक काय बरं 2. सो 2 लिहिले, त्याच्यानंतर ए म्हणजे कोण आहे बरं आपल्याकडं
टॅन थिटा आहे बघा. ए म्हणजे कोण आहे आपल्याकडं, दोन टॅन थिटा बघा. काय सूत्र आहे, ए वर्ग अधिक 2ab. आता हे ab म्हणजे काय माहितीये का, याचा सगळ्यांचा गुणाकार आहे, 2चा a चा आणि b चा. मग मला काय सांगितलं बरं, 2a आणि b म्हणजे कोण आहे बरं आपल्याकडं, परत गुणिले 1 टॅन थिटा आहे आणि अधिक पुढे काय सांगितलं बरं, b चा वर्ग. b म्हणजे कोण आहे, 1 टॅन थिटा. आता याचा ज्यावेळेस वर्ग घेणार आहे तर 1 चा वर्ग 1 होईल आणि टॅन थिटाचा वर्ग काय होईल बरं, 1 टॅन चा वर्ग होऊन जाईल. लक्षात येते. त्याच्या बरोबर इकडे किती होईल बरं, 4. इकडे किती होईल बघा, 4 होईल, कारण की इकडे किती आहे 2, 2चा वर्ग 4 होईल. आता मला सांगा हे जे 2ab आहे, मी काय म्हणलं बरं, 2 गुणिले a गुणिले b असतं, यांचा गुणाकार असतो. मग मला सांगा यांचा गुणाकार आहे बरोबर आहे, कुणाचा, या एवढ्यांचा. मग एवढ्यांचा गुणाकार आहे, तिथं टॅन थिटा वर आहे आणि इथं टॅन थिटा कुठे बरं, खाली. मग हे दोघं काय होतील, कॅन्सल होतील. मग काय राहिलं बरं, इथं राहिला टॅनचा वर्ग. इथं फक्त काय राहिलं तुमच्याकडे, 2 गुणिले 1 काय होईल बरं, 2. आणि इथं काय राहिलं बरं, अधिक 1 टॅनचा वर्ग. बघा इथं काय राहिलं, 1 टॅनचा वर्ग राहिला बरोबर आहे. आता हे टॅनचा वर्ग तसाच ठेवा, ठीक आहे, अधिक 1 टॅनचा वर्ग तसाच ठेवा. काय करा, हा टॅनचा वर्ग आणि हा 1 टॅनचा वर्ग तसाच ठेवा. आता राहिले कोण बरं, इथं 2, पण कसे 2 आहेत, अधिक. मग तिकडे गेल्यावर काय होतील, वजा, म्हणजे 4 वजा 2 बरोबर आहे. म्हणजे इथं काय राहील बघा, टॅनचा वर्ग अधिक 1 काय येईल बरं, इथं टॅनचा वर्ग बरोबर, इथं किती येईल बरं, 2 येईल. म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर. बघा तेच सांगितलं होतं का, टॅनचा वर्ग अधिक 1 टॅनचा वर्ग बरोबर 2. याचा अर्थ आपण काय केलं बरं, हे सिद्ध केलं. लक्षात येते. काय करायचं होतं, सोपं होतं, फक्त दोन्ही बाजूचा वर्ग घ्यायचा होता. हे सूत्र तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ते इझी मेथडनी, जे पण दिलेत आपल्याला याच्याशी रिलेटेड, ते इझी मेथडनी एकदम सोडू शकता. फक्त तुम्हाला सूत्र वापरता आलं पाहिजे. सूत्र वापरता आलं तर तुम्हाला ते गणित सोडवता येतील. क्लिअर आहे सगळ्यांना, ओके ठीक आहे. सो चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. इथं दिले बघा टॅन, वरती काय दिले बघा, टॅन ए दिलाय आणि खाली काय दिलं बरं, 1 टॅनचा वर्ग ए आणि याच्या कंसाचा वर्ग दिलाय अधिक कॉट ए आणि खाली काय दिला बघा, 1 कॉट ए त्याचा वर्ग आणि याच्या कंसाचा वर्ग. हे कुणाबरोबर असतं सिद्ध करायला सांगितलं बरं त्यांनी, साइन ए गुणिले कॉस ए एवढं असतं सिद्ध करा. मग आता आपण सिद्ध करून बघू जमतंय का. आता तुम्हाला हे आठवतंय का बरं, 1 अधिक टॅनचा वर्ग काय असतं बरं, आठवतंय का बघा, काय असतं, सेकचा वर्ग. बघा 1 टॅन थिटा काय असतो, 1 टॅन स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा असतो. आणि याचा परत काय बरं, इथं वर्ग आहे बरोबर आहे, अधिक. आता इथं कोण आहे बरं, कॉट ए, त्याला भागिले. आता इथं कोण आहे बरं, 1 अधिक, आता कॉटचा वर्ग आहे, ते हे तुम्हाला आठवतंय का बघा, 1 अधिक कॉटचा वर्ग जो आहे, ठीक आहे, तो काय असतो बरं, तो असतो कोसेकचा वर्ग. बघा आठवतंय का, LHS बरोबर. आणि याच्या कंसाचा परत काय बरं, वर्ग आहे. सूत्र आठवते का बघा, आपण काय वापरलं सूत्र, 1 अधिक टॅनचा वर्ग बरोबर कोण असतं बरं, सेकचा वर्ग ए असतो. थिटा असेल तर थिटा. ए म्हणजे काय बरं, अँगलच आहे. थिटा म्हणजे पण काय असतो, अँगलच आहे. इथं थिटाच्या ऐवजी कोण दिले बरं, त्यांनी ए दिले. आणि दुसरं सूत्र कोणतं वापरलं बघा, की ए, हा दुसरं काय वापरलं बरं, 1 अधिक कॉटचा वर्ग ए बरोबर कोण असतं, कोसेकचा वर्ग ए असतो. हे दोन सूत्र आपण वापरले. लक्षात येते. 1 अधिक टॅनचा वर्ग बरोबर सेक्स वर्ग, 1 अधिक कॉटचा वर्ग बरोबर कोण असतो, कोसेक वर्ग. आता इथं ए थिटा असेल, ए असेल, नाही तर थिटा असेल, नाही तर काहीतरी असेल, ह्या अँगल असतो. कुठला पण दिला तर घाबरायचं नाही. तुम्हाला सर तुम्ही तर शिकवलं थिटाचं, इथं कॅपिटल ए आलं. ए म्हणजे पण अँगलच आहे, थिटा म्हणजे पण कोण होता, अँगल. अँगल म्हणजे कोण होता. लक्षात येते. सो तुम्ही वापरू शकता. आता मला सांगा, याचा वर्ग आणि त्याचा वर्ग आहे, म्हणजे मी याच्या अगोदर काय सांगितलं होतं बरं, यांचा काय असतो, गुणाकार बरोबर आहे. सो आपण याला असं लिहू शकतो का बघा, वर टॅन ए आणि खाली काय होईल बरं, सेकची पॉवर किती होईल बरं, इथं 4. का बरं, कारण की यांचा गुणाकार होईल. तसंच इकडे काय होईल बरं, वर कॉट ए आणि खाली काय होईल बरं, कोसेकची पॉवर 4 होईल बरोबर आहे. वर कॉट ए आणि इथे यांचा गुणाकार किती होईल बरं, 4 होईल. लक्षात येते. आता मला सांगा, या टॅनला काय लिहिता येतं बरं, माहिती आहे का, टॅनला काय लिहिता येतं, साइन, त्याला भागिले काय लिहिता येतं बरं, कॉस. बघा टॅनला काय लिहिता येतं, साइन भागिले कॉस लिहिता येतं. किंवा असं कळत नसेल तर तुम्ही असं पण लिहू शकता बघा, थोड्या एक स्टेप जास्त, की या टॅनला वेगळं लिहा आणि या कोसेकला वेगळं लिहा. बघा सॉरी सेकला, त्या सेकची पॉवर किती बघा, सेकची पॉवर आहे 4. लक्षात येते.
हा टॅन ए मी वेगळा लिहिला, सेक ए वेगळा लिहिला. बघा टॅन एनी जर 1 ला गुणलं तर परत टॅन येईल. लक्षात येतं. इथं काय बरं कॉट ए आणि परत त्याला गुणिले इथं काय बरं कोसेक. मी काय केलं याला वेगवेगळं लिहिलं. आता वेगळे लिहिण्याचे कारण काय ते पण तुम्हाला आता लक्षात येतील बघा की आपण यांना वेगळं का लिहिलं. लक्षात येते का. आता मला सांगा हा जो टॅन ए या टॅन एला काय लिहिता येईल बरं साइन ए. बरोबर आहे असं लिहिता येईल का बघा. साइन ए त्याला भागिले कॉस ए असं लिहिता येईल का बघा. टॅनला साइन ए भागिले कॉस ए आणि या 1 सेकला काय लिहिता येतं बरं कॉस लिहिता येतं बघा. 1 सेकला कॉस लिहिता येतं. मग 1 सेकची पॉवर 4 आहे तर त्याला काय लिहिता येईल बरं कॉसची पॉवर 4. जर 1 फक्त सेक असेल तर कॉस लिहिता येतं, पण 1 सेकची पॉवर 4 असेल तर काय लिहिता येईल बरं कॉसची पॉवर 4. बरोबर आहे असं लिहिता येईल. अधिक आता इकडे बघा हा जो कॉट आहे कॉट कसा असतो बरं साइनच्या उलटा असतो. सॉरी टॅनच्या कसा असतो उलटा. म्हणजे याचा अर्थ काय की टॅनचं सूत्र साइन अपॉन कॉस आहे तर कॉटचं काय असेल बरं कॉस अपॉन साइन. बरोबर आहे. आता मला सांगा हे 1 कोसेक असतं तर काय लिहिलं असतं बरं साइन. आठवते का बघा 1 कोसेक असेल तर साइन लिहिता येईल. मग 1 कोसेकची पॉवर 4 आहे तर इथं काय लिहिता येईल बरं साइनची पॉवर किती लिहिता येईल 4. बघा लिहिता येईल काय साइनची पॉवर 4. लक्षात येते. मग आता मला सांगा याचा अर्थ आपण इथं काय काय वापरलं बरं ते सगळं लिहायचं तर परत लिहा. काय वापरलं बरं आपण की टॅन एचं सूत्र वापरलं. साइन अपॉन काय असतं बरं कॉस असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 1 सेकचं सूत्र वापरलं. काय असतं बरं कॉस असतं. त्याच्यानंतर कॉस अपॉन साइनचं सूत्र वापरलं. काय असतं बरं कॉट असतं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 1 कोसेकचं सूत्र वापरलं. त्याचं सूत्र काय असतं बरं साइन असतं. बघा एवढे सूत्र मी काय केले इथं वापरले. आता मला सांगा हे गुणाकारामध्ये बरोबर आहे इथं कॉस ए इथं किती आहे कॉसची पॉवर 4 आहे. मग इथून काय करू शकतो बरं आपण इथून कमी करू शकतो. तर याच्याकडे 1 आहे याच्याकडे 4 आहे तर मग याच्याकडे किती राहिले 3 राहिले. बरोबर आहे. इथे पण तसंच बघा याच्याकडे 1 आहे याच्याकडे 4 आहे म्हणजे इथून कट केलं तर याच्याकडे परत किती राहिले 3 राहिले. लक्षात येते. बघा मी 1 इकडे होता याच्याकडे 4 होते कमी केले तर याच्याकडे 3 राहिले. इथं 1 आहे तिथं 4 आहेत पण इथेही कमी केले तर काय राहिले बरं तिथं 3 राहिले. मग इथं काय राहील साइन आहे आणि इथं कॉसची पॉवर 4 नाही राहणार. आता किती राहील बरं 3. इथं राहील कॉस आहे आणि इथं साइनची पॉवर 4 नाही राहणार. किती राहील बरं 3. म्हणजे कसं येईल बघा तिथं येईल साइन ए आणि कॉसची पॉवर किती येईल बरं इथं 3 अधिक इथं येईल कॉस ए आणि साइनची पॉवर किती येईल बरं इथं पण 3 येईल. का बरं 3 येईल कारण की त्याच्यासोबत एक कमी झालं ना खालच्या सोबत. बरोबर आहे की नाही. आता थोडंसं तुम्ही जर बघितलं तर बघा इथं साइन आहे इथं कॉस आहे इथं साइन आहे इथं कॉस आहे. मग जर तुम्ही इथून जर बघा दोन्हीकडे जर विचार केला तर तुम्ही काय केलं इथून साइन आणि कॉस जर बाहेर काढलं काय केलं बघा साइन आणि कॉस बाहेर काढलं तर मला सांगा इथून साइन बाहेर निघालं. बरोबर आहे. इथून कॉस निघालं तर कॉसची पॉवर किती राहिली बरं इथं राहिली कॉसची पॉवर 2. बरोबर आहे. याच्याकडे 3 होते तर 2 राहिली. 1 बाहेर काढला. आता मला सांगा इथून कॉस बाहेर काढला तर इथं साइनची पॉवर 3 आहे तर 1 साइन पण बाहेर काढला तर इथं किती राहील बरं मग साइनची पॉवर किती राहायला पाहिजे इथं 2. बरोबर आहे. चेक करा काय केलं आपण इथं साइन ए कॉस क्यूब येता कॉस ए साइन क्यूब होता तर मी इथून साइन बाहेर काढला इथून एक कॉस बाहेर काढला इथून साइन बाहेर काढला तिथं साइन राहायलाच नाही पाहिजे आणि कॉस मधून 3 मधून 1 बाहेर काढला तिथं 2 राहायला पाहिजे. तसंच इथून बघा कॉस बाहेर काढलेला आहे इथं साइन 1 काढलाय तर इथं साइन किती राहायला पाहिजे 2. मग आता मला सांगा हे साइन ए कॉस ए तसंच ठेवा. ठीक आहे. आणि याच्या जागी मी असं लिहू शकतो का बरं याची किंमत 1 आहे. माहिती आहे सर्वांना सूत्र साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. मग तसं साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए किंवा कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए याचं उत्तर किती येईल बरं 1. मग राहिलं काय तुमच्याकडे फक्त राहिलं साइन ए गुणिले कॉस ए. आलं का बघा. म्हणजे LHS बरोबर RHS. तुम्हाला हेच सिद्ध करायला सांगितलं होतं का बघा की साइन ए गुणिले कॉस ए असतं. लक्षात येतं बघा हेच सिद्ध करायला सांगितलं होतं. केलं सिंपल आहे. ठीक आहे. सो थोडंसं त्याला कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला कॅन्सल वगैरे करावं लागेल त्या पद्धतीने लिहावं लागेल. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आपण परत त्याचं एक्सप्लेनेशन देऊ. याला तुम्ही पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे. याला पण तुम्ही पॉज करा आणि लिहून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय सांगितलं बघा सेकची पॉवर 4 दिली. ठीक आहे. सेकची पॉवर किती दिली बघा 4. इथं 1 मायनस साइनची पण पॉवर किती दिली बरं तुम्हाला 4 दिली. लक्षात येते काय काय दिले बघा इथं दिली आहे सेकची पॉवर 4 आणि इथं दिले 1 मायनस साइनची पॉवर 4 दिली आणि इथं दिलंय 2 टॅन त्याचा वर्ग याची किंमत 1 आहे हे सिद्ध करायला सांगितलं. हे लक्षात ठेवा या दोघांमध्ये गुणाकार आहे आणि हा वेगळा आहे. या दोघांमध्ये काय बरं गुणाकार हा वेगळा आहे. मग आता याला थोडंसं तुम्ही परत
थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, कंडिशन्स अप्लाय करावं लागतील, बाकी काही नाही. मग याला थोडंसं तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय होईल बघा, हा सेक आहे बरोबर आहे, याची पॉवर 4 आहे. याला जर असं लिहिलं तर जमल का बघा, कसं की हा 1 आहे त्याचा वर्ग वजा साइन आहे त्याचा वर्ग आणि परत त्याचा वर्ग केला तर जमल का बघा, कारण की यांचा गुणाकार केला तर परत किती येईल बरं, 4. मी याला सध्या काहीच करत नाही, याला सध्या काहीच करू नका, कोणाला, याला. ठीक आहे, या सगळ्यांचं उत्तर 1 येतं का सांगायचं, याला सध्या काहीच करू नका, सध्या फक्त याला असं फोडा. मग आता जर फोडलं तर काय होईल बरं, इथं सेकची पॉवर 4 तशीच राहील बरोबर आहे. आता इथं काय होईल बरं, या 1चा तुम्ही किती घ्या ना, 2 घेतलं तरी 1चा वर्ग किती येणार आहे बरं, 1च येणार आहे. मग इथं परत काय झालं बरं, 1चा वर्ग आणि इथं साइन वर्गचा काय झाला बरं, इथं वर्ग बरोबर आहे. म्हणजे काय आला, ए वर्ग वजा बी वर्ग. मग काय वापरता येईल बरं, एका कंसात येईल ए वजा ए अधिक बी आणि एका कंसात काय येईल बरं, ए वजा बी येईल का बघा, असं एका कंसामध्ये ए अधिक बी, एका कंसामध्ये ए वजा बी येईल का, चेक करा. एका कंसामध्ये ए वजा बी, एका कंसामध्ये ए अधिक बी येईल ना. कोणतं सूत्र वापरलं आपण सूत्र वापरलं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. काय असतं सूत्र, क्लिअर आहे, हाच सूत्र असतं. ठीक आहे, आता मला सांगा 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतं बरं, आठवतंय का, 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतं, वाटल्यास तिथं लिहा. 1 मायनस साइन स्क्वेअर काय असतं बरं, कॉस स्क्वेअर. आठवतंय का बघा, 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर असतं. मग आपण तेच लिहिलं, 1 मायनस साइन स्क्वेअर काय असेल बरं, कॉस स्क्वेअर असेल. मग मला सांगा बाहेर कोण आहे बरं, सेकची पॉवर 4 आहे. इथं काय आलं बरं तुमचं, कॉस स्क्वेअर ए आलं. 1 मायनस साइन स्क्वेअर काय आलं, कॉस स्क्वेअर ए आलं. आणि इथं काय राहिलं बरं, इथं राहिलं तुमच्याकडं 1 प्लस साइन स्क्वेअर ए बरोबर आहे. आणि त्याला वजा इथं काय राहिलं बरं, 2 टॅनचा वर्ग ए राहिला. चेक करा, मी याला काहीच केलं नाही, शेवटचं जे ते तसंच ठेवलं, फक्त याला सोडवलं. काय केलं, 1 मायनस साइन स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर ए लिहिला, हा पण तसंच ठेवला. आता मला सांगा हा सेकची पॉवर 4 आहे बरोबर आहे, याला असं लिहिता येईल का बघा, 1 त्याला भागिले कॉसची पॉवर 4. आठवते का बघा, असं लिहिता येते का सगळ्यांना, का बरं, कारण की असं आपल्याकडे सूत्र आहे, सेक ए बरोबर काय असतो, 1 अपॉन कॉस ए असतो. बघा सूत्र आहे का, सेक ए बरोबर कोण असतो, 1 अपॉन कॉस ए. मग सेकची पॉवर 4 असेल तर 1 अपॉन काय येईल बरं, कॉसची पॉवर 4 येईल. आता असंच का बरं लिहिलं, त्याचं कारण हे बघा, कारण की याच्याकडे 4 आहे याच्याकडे 2 आहे, हे गुणाकारामध्ये तर कट होतील, याच्याकडे 2 राहतील बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ याच्याकडे 2 म्हणजे कोण राहिलं बरं, 1 भागिले कॉसचा वर्ग राहिला. आणि इथं कोण आहे बरं, 1 अधिक साइनचा वर्ग आहे आणि त्याला वजा 2 टॅनचा वर्ग आहे. बघा मी काय केलं, याच्यात 4 होते याच्याकडे 2 होते, कमी केले त्याच्याकडे 2 राहिले, हे आतमध्ये तसंच राहिलं. आता याला जर सोडवायला गेलो आपण तर काय होईल बरं, काय इथं बघा 1 भागिले कॉसचा वर्ग आहे आणि इथं काय बरं 1 अधिक साइनचा वर्ग आहे बरोबर आहे, वजा 2 टॅनचा वर्ग आहे. बघा हेच आहे का, एकदा चेक करा. 1 भागिले कॉसचा वर्ग बरोबर आहे, त्याला गुणिले 1 अधिक साइनचा वर्ग आहे वजा 2 टॅनचा वर्ग ए बरोबर आहे. आता बघा याने जर याला गुणलं तर गुणाकार कसा होईल बरं, वरचा वरच्या सोबत, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. मग 1 नी 1 ला गुणलं तर 1 येईल, कॉस स्क्वेअर नी 1 ला गुणलं तर काय येईल बरं, इथं कॉस स्क्वेअर येईल बरोबर आहे, अधिक आता 1 नी साइन स्क्वेअर ला गुणलं तर साइन स्क्वेअर येईल बरोबर आहे. आणि या कॉस स्क्वेअर नी याला गुणलं तर काय येईल बरं, कॉस स्क्वेअर येईल. आठवते का बघा, वजा 2 टॅनचा वर्ग येईल. आता याला जर तुम्ही थोडंसं बघितलं तर साइन अपॉन कॉस काय असतो बरं, टॅन. म्हणजे इथं काय आलं, 1 भागिले कॉसचा वर्ग आला बरोबर आहे, वजा सॉरी अधिक इथं काय येईल बरं, टॅनचा वर्ग येईल वजा इथं काय येईल बरं, 2 टॅनचा वर्ग येईल. बघा असं येईल का, काय वापरलं आपण वापरलं साइन, त्याला भागिले जर कॉस असेल तर आपण सांगितलं टॅन येतं. आपण काय सांगितलं, साइन भागिले कॉस असेल तर टॅन येतं. लक्षात येतंय, साइन भागिले कॉस असेल तर काय येतं, टॅन येतं. मग आपण तेच वापरलं. आता मला सांगा इथं टॅनचा वर्ग आहे, इथं वजा 2 टॅनचा वर्ग आहे, मग काय होईल बरं. आता याला जर अजून लिहिलं तर इथं तुम्ही वाटल्यास हे पण लिहून टाका, म्हणजे सारखं सारखं लिहायची गरज नाही. 1 भागिले कॉस ए काय असतो बरं, सेक ए असतो. 1 भागिले कॉस ए सेक असतो. मग 1 भागिले कॉसचा वर्ग काय होईल बरं, सेकचा वर्ग होईल. म्हणजे इथं काय लिहिता येईल, इथं असं लिहिता येईल का बघा, सेकचा वर्ग बरोबर आहे. कुणाच्या जागी, या एवढ्याच्या जागी. आता बघा इथं टॅनचा वर्ग ए आहे, याच्यासोबत काही नाही म्हणजे 1 आहे. या 1 मधून जर 2 वजा करायचे तर होणार नाही. मग 2 मधून जर 1 वजा केला तर 1 राहील, पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे इथं काय राहील बरं, वजा टॅनचा वर्ग ए राहील. चेक करा, इथं 2 टॅन आहे त्याच्यातून 1 कमी केला तर 1 राहील, पण मोठ्या संख्येचं चिन्ह तर वजा द्यावं लागेल बरोबर आहे. तरी पण नाही आलं, आपल्याला याचं उत्तर किती पाहिजे होतं, 1. मग आता या सेक स्क्वेअरला असं लिहिता येईल का बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर. बघा असं लिहिता येतं का, आपल्याकडे सूत्र आहे काय बरं,
सेक स्क्वेअर ए वजा टॅन स्क्वेअर ए याची किंमत 1 असते. हे सूत्र आहे बघा लिहून दिलेलं, बरोबर आहे. मग आपण काय केलं, या वजा टॅन स्क्वेअरला तिकडे घेऊन गेलो तर काय होईल बरं, अधिक म्हणजे ए अधिक 1 अधिक काय येईल टॅनचा वर्ग, कुणाबरोबर येईल बरं, सेक स्क्वेअर बरोबर. तर मग सेक स्क्वेअर बरोबर काय सूत्र आलं बघा, ए अधिक टॅनचा वर्ग. हे तसंच ठेवलं. आता मला सांगा हे मायनस आहे आणि हे प्लस आहे, काय होईल बरं, कॅन्सल. म्हणजे राहिलं कोण तुमच्याकडे 1, म्हणजेच काय बरं, LHS बरोबर RHS. कळलं का बघा, आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं का, या सगळ्यांचं उत्तर 1 असतं. सो थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स होता, बट जर व्यवस्थित सोडवत गेलो तर उत्तर तुम्हाला त्याचं बरोबर येईल. लक्षात येते. सो स्टॉप करून पॉज करून तुम्ही त्याची स्क्रीनशॉट काढू शकता, याची पण काढून घ्या किंवा तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. आता जाऊया आपण आपल्या लास्टच्या प्रश्नाकडे. सो कारण की याच्या पुढे तर ऍप्लिकेशन आहे, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. आता बघा तुम्हाला सांगितलं की एवढं काय करा, सिद्ध करून दाखवा. परत मग आता आपण सिद्ध करू. बघा टॅन थीटा भागिले काय दिलंय बरं, सेक थीटा वजा 1. आता मला सांगा इथं परत तसंच आलं बघा, याच्या अगोदर जे गणित घेतले होते आपण 2-3 काय होते बरं, असे जर मायनस मध्ये आले प्लस मध्ये आले तर काय सांगितलं होतं, याचं काय करायला सांगितलं होतं तुम्हाला, रॅशनलायझेशन. बरोबर आहे. म्हणजे वजामध्ये असेल तर काय करायचं, त्याला अधिकने गुणायचं आणि अधिकने काय करायचं, त्याला भाग द्यायचा. जे असेल तेच घ्यायचं, फक्त चिन्ह बदलायचं. आता मला सांगा याने जर याला गुणलं तर काय होईल बरं, टॅन थीटा गुणिले काय येईल बरं, इथं सेक थीटा वजा 1 येईल. बरोबर आहे. आणि खाली काय होईल बरं, खाली येईल सेक थीटा वजा 1 गुणिले सेक थीटा अधिक 1 येईल. बघा याचा आणि याचा गुणाकार. म्हणजे आता इथं थोडंसं ऑब्झर्व केलं तर काय बरं, हे ए वजा हे बी आहे, इथं पण हे ए अधिक काय बरं हे बी आहे. मग कोणतं सूत्र येईल बरं इथं, ए वजा बी आणि ए अधिक बी. याचं सूत्र काय असतं बरं, ए वर्ग वजा बी वर्ग असतं का बघा. बरोबर आहे. मग आता वर तर काय आलं बरं तुमच्याकडं, वर आलं टॅन थीटा, कंसामध्ये आलं बघा सेक थीटा वजा 1 भागिले. बरोबर आहे. आता इथं काय येईल बरं, ए वजा बी, ए अधिक बी. ए म्हणजे कोण आहे सेक, बी म्हणजे कोण आहे 1. तर त्याचं सूत्र काय बरं, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे सेक स्क्वेअर थीटा मायनस काय येईल बरं, टॅन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. सो सॉरी टॅन स्क्वेअर नाही, इथं काय येईल, बी किती आहे तुमचा 1 आहे ना. सो काय येईल इथं 1 येईल. आता तुम्हाला हे आठवतंय का बरं की सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा काय असतो बरं, सॉरी सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 काय असतं बरं, टॅन स्क्वेअर थीटा. बघा असं एक सूत्र लिहून दिलेलं आहे तुम्हाला मी की सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 जर असेल तर त्याचं सूत्र असतं टॅन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे. सो याच्या जागी तुम्ही टॅन स्क्वेअर लिहू शकता. आता परत हे गुणाकारामध्ये, याचा अर्थ इथून 1 कमी करा, याच्याकडे 1 राहील. म्हणजे काय येईल बरं, वर येईल सेक थीटा वजा 1, खाली काय येईल बरं, टॅन थीटा येईल. बघा याच्याकडे 1 आहे, याच्याकडे 2 आहे, कमी केले त्याच्याकडे 1 टॅन थीटा राहील. बरोबर आहे. पण आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलं होतं बरं, टॅन थीटा अधिक सेक थीटा प्लस 1 आणि टॅन थीटा अधिक सेक थीटा वजा 1. आपल्याला हे सिद्ध करायचं होतं, आपण थोडंसं उलटं केलं. इथं मला वाटतं आय थिंक प्लस आहे. ठीक आहे, इथं प्लस आहे बघा आणि इथं पण काय प्लस आहे. लक्षात येते. आपल्याला हे सिद्ध करायचं होतं, आपण दुसरंच केलं. म्हणजे आपण काय प्रूफ केलं बरं, आपण सिद्ध असं केलं की टॅन थीटा भागिले सेक थीटा वजा 1 याच्यावरून काय सिद्ध केलं बघा, याच्यावरून मी काय सिद्ध केलं, याच्यावरून मी सिद्ध केलं की सेक थीटा अधिक 1 भागिले काय आलं, टॅन थीटा आला. सेक थीटा भागिले 1 काय आलं बरं, सेक थीटा अधिक 1 भागिले किती आला बरं, टॅन थीटा. आता अशा वेळेस काय करायचं बघा, हे एकमेव असं उदाहरण आहे की इथं तुम्हाला काय करावं लागतं, समान गुणोत्तर जे आहे त्याचा काय करावं लागतो, सिद्धांत वापरावा लागतो. समान गुणोत्तरांचा सिद्धांत काय असतो बरं, समान गुणोत्तरांचा सिद्धांत आठवतंय का बघा. का बरं समान गुणोत्तर म्हणजे काय, याचं गुणोत्तर याच्या बरोबरच येणार, कारण की याची किंमत हीच आहे. बरोबर आहे. याचा अर्थ या दोघांचं गुणोत्तर कसं आहे, सारखं आहे. म्हणजे तिथं समान गुणोत्तरांचा सिद्धांत वापरता येईल. आणि सिद्धांत काय सांगत असतो बरं, की याच्या बरोबर याचं जे वरचे नंबर आहे ते ऍड करा. बरोबर आहे. आणि खालच्या बरोबर खालचे नंबर काय करा, ऍड करा. बरोबर आहे. खालचा कोण आहे बघा, सेक थीटा मायनस 1, त्याच्यामध्ये टॅन थीटा काय करा, ऍड करा. मग याला असं लिहिता येईल का बघा, वरचा टॅन थीटा अधिक सेक थीटा अधिक 1 भागिले, मी इथं सेक थीटा अगोदर लिहितो, त्याच्यानंतर टॅन थीटा लिहितो आणि त्याच्यानंतर वजा 1 लिहितो. मी काय केलं, अगोदर सेक थीटा लिहिला, नंतर टॅन थीटा लिहिला, नंतर वजा 1 लिहिलं. मग असं लिहिता येईल का बघा बरं. काय केलं आपण, समान गुणोत्तरांचा सिद्धांत वापरला. हेच इथं सांगितलं का बघा, टॅन थीटा अधिक सेक थीटा अधिक 1, टॅन थीटा अधिक सेक थीटा वजा 1. बघा खाली वजा 1 आहे तर वजा 1 आलं. लक्षात येते. सो हे मागं पुढे चालतात, कारण की बेरजेमध्ये मागे पुढे लिहिलेले चालत असतात, काही फरक पडत नाहीये. सो आपण त्याला लिहू शकतो. लक्षात येते. सो अशा प्रकारे हा जो सराव संच होता तुमचा, हा पूर्ण इथे कंप्लीट झाला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सराव संच जो तुमचा पुढचा आहे, ठीक आहे, त्याची आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये
सुरुवात करू, त्याचं समजून घेऊया की काय काय आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता हे त्रिकोणमिती इथं संपलं, पण आता याच्या पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे उपयोजन करायचे, म्हणजे त्याचा उपयोग कुठं केला जातो हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या सराव संचमध्ये शिकायचं आहे. लक्षात येते? ठीक आहे. सो लिहून घ्या, काही डाऊट असतील इथे पण पॉज करा, लिहून घ्या. काही डाऊट असतील, शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबूया. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच.